नमस्कार. द डीप डाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो ऐकायला खूप तांत्रिक वाटतो, ॲज्युअर गव्हर्नन्स आणि कंप्लायन्स. हो, हे शब्द ऐकूनच अनेकांना वाटतं की हे आपल्यासाठी नाही. अगदी. पण थांबा, घाबरू नका. कारण आज आपल्याकडे मायक्रोसॉफ्ट लर्नचं एक खास मॉड्यूल आहे, जे नवशिकांसाठी बनवलं आहे. त्यामुळे आपण हे सगळं अगदी सोपं करून सांगणार आहोत. बरोबर. आजचा आपला उद्देश आहे ॲज्युअरमधली 4 महत्त्वाची साधनं समजून घेणं. मायक्रोसॉफ्ट व्यू, ॲज्युअर पॉलिसी, रिसोर्स लॉक्स आणि सर्व्हिस ट्रस्ट पोर्टल. आणि यासाठी आपण एक कल्पना वापरूया. कल्पना? मला आवडतात कल्पना. समजा ॲज्युअर म्हणजे एक मोठं, नवीन, चकचकीत डिजिटल शहर आहे. आणि आपण या शहरात आपलं घर म्हणजे आपले ॲप्स आणि डेटा बांधत आहोत. छान उदाहरण आहे. तर आज आपण हेच पाहणार आहोत की या शहरात आपलं बांधकाम सुरक्षित आणि नियमानुसार कसं करायचं. त्यासाठी शहराचे नियम आणि वॉचमन कसे काम करतात ते बघूया. आणि हे खूप महत्वाचं आहे, कारण आजच्या जगात की नाही, कंपन्यांसाठी त्यांचा डेटा सुरक्षित ठेवणं आणि नियमांचं पालन करणं ही फक्त एक चांगली गोष्ट नाहीये. तर गरज झालीये. अगदी. ही एक कायदेशीर गरज बनली आहे. चुकीच्या व्यवस्थापनामुळे कंपन्यांना मोठा आर्थिक फटका बसू शकतो. पण काळजी नसावी. आपण प्रत्येक गोष्ट सोप्या उदाहरणांनी समजून घेऊ. उत्तम. चला तर मग आपल्या डिजिटल शहराच्या लँड रेकॉर्ड ऑफिसपासून सुरुवात करूया. आपलं पहिलं साधन आहे मायक्रोसॉफ्ट पीअर व्ह्यू. डेटाचा हुशार गुप्तहेर. हो, मी तेच म्हणणार होतो. याला मी डेटाचा हुशार गुप्तहेर म्हणतो. आता विचार करा, कोणतेही शहर वसवण्याआधी आपल्याला त्या जागेचा नकाशा लागतो, बरोबर? जमिनीची नोंदणी करावी लागते. हो, कोणती जमीन कोणाची, कुठे डोंगर आहे, कुठे नदी आहे, हे सगळं माहीत असावं लागतं. तसंच कंपन्यांच्या डेटाचं जगही विखुरलेलं असतं. काही डेटा ॲज्युअरमध्ये, काही त्यांच्या स्वतःच्या ऑफिसमध्ये, तर काही इतर क्लाउड सेवांमध्ये. पीअर व्ह्यू हेच काम करतं. ते या सगळ्या विखुरलेल्या डेटाचा एक नकाशा तयार करतं. अगदी बरोबर. आणि प्युअर व्ह्यू बेसिकली 3 मुख्य गोष्टी करतं. पहिली गोष्ट म्हणजे ऑटोमेटेड डेटा डिस्कव्हरी. म्हणजे ते स्वतःहून या डिजिटल शहरातल्या सगळ्या मालमत्ता म्हणजे आपला डेटा शोधून काढतं. अच्छा, म्हणजे त्याला सांगावं लागत नाही. नाही, ते आपोआप होतं. दुसरी गोष्ट सेन्सिटिव्ह डेटा क्लासिफिकेशन. म्हणजे ते ओळखतं की कोणती मालमत्ता जास्त मौल्यवान आहे. जसं की आधार कार्ड नंबर किंवा क्रेडिट कार्ड डिटेल्स. त्याला ते संवेदनशील किंवा VIP मालमत्ता असं लेबल लावतं. ओके. आणि तिसरी गोष्ट एंड टू एंड डेटा लिनिएज, जे खूपच आकर्षक आहे. हे आपल्याला सांगतं की हा डेटा नक्की आला कुठून आणि कुठे कुठे गेला. अरे वा. हो, जसं की शहरातल्या पाण्याची पाईपलाईन कुठून सुरू झाली आणि कोणत्या घरापर्यंत पोहोचली याचा संपूर्ण नकाशाच तयार करतं. हे खूपच भारी आहे. म्हणजे प्युअर व्ह्यू आपल्याला एक नकाशा देतं. पण माझा एक प्रश्न आहे, या नकाशात नक्की कोण ठरवतं की कोणत्या मालमत्तेला कोणी हात लावायचा? म्हणजे डेटा ॲक्सेसचं नियंत्रण ते प्युअर व्ह्यू स्वतः करतं की फक्त माहिती देतं? हा खूप चांगला प्रश्न आहे. नाही, परव्ह्यू स्वतः ॲक्सेस कंट्रोल करत नाही, पण ते त्यासाठी लागणारी सगळी माहिती पुरवतं. अच्छा. ते आपल्याला सांगतं की कोणती मालमत्ता संवेदनशील आहे, जेणेकरून सुरक्षा टीम त्याभोवती योग्य कुंपण म्हणजे योग्य सिक्युरिटी लावू शकेल. याचे 2 मुख्य विभाग आहेत. पहिला आहे रिस्क अँड कंप्लायन्स. हा विभाग मायक्रोसॉफ्ट 365 सेवांवर म्हणजे टीम्स किंवा OneDrive यावर लक्ष ठेवतो. ओके. समजा कोणीतरी चुकून कंपनीची गोपनीय माहिती टीम्स चॅटमध्ये शेअर केली तर हा विभाग धोक्याची सूचना देतो. आणि दुसरा विभाग आहे युनिफाईड डेटा गव्हर्नन्स. युनिफाईड? हो, याची खासियत ही आहे की हे फक्त ॲज्युअर शहरापुरतं मर्यादित नाही, ते बाजूच्या शहरांमध्ये म्हणजे Amazon S3 किंवा कंपनीच्या स्वतःच्या डेटा सेंटरमध्ये असलेल्या मालमत्तेवरही नजर ठेवतं. म्हणूनच याला युनिफाईड म्हणजे एकात्मिक म्हणतात. ठीक आहे. म्हणजे परव्ह्यूमुळे आपल्याला कळलं की आपल्या शहरात कोणती मालमत्ता कुठे आहे आणि कोणती जास्त महत्वाची आहे. पण फक्त माहिती असून उपयोग नाही. त्या मालमत्तेचं संरक्षण करण्यासाठी काही नियम लागतील, बरोबर ना? अगदी अचूक. मग इथेच आपल्या शहराचं नियम पुस्तक म्हणजेच अज्युअर पॉलिसी कामाला येतं. परफेक्ट.
शहराचा नकाशा तयार झाल्यावर आपल्याला बिल्डिंग कोड किंवा बांधकाम नियम लागतात. इमारत 4 मजल्यांपेक्षा उंच नसावी, प्रत्येक घरात फायर सेफ्टीची व्यवस्था असावी. किंवा बांधकाम फक्त निवासी क्षेत्रातच करता येईल. हो, असे नियम अज्युअर पॉलिसी ठरवतं. कंपन्यांसाठी हे नियम असे असू शकतात की फक्त मुंबईच्याच डेटा सेंटरमध्ये संसाधने तयार करता येतील किंवा सर्व्हरचा आकार ठराविक मर्यादेपेक्षा जास्त नसावा. म्हणजे हे फक्त सुरक्षेसाठी नाही तर खर्च वाचवण्यासाठी पण आहे. मला वाटलं होतं की हे फक्त डेव्हलपर्सना नियम लावण्यासाठी आहे. हाच यातला सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. याचा खरा फायदा खर्च वाचवणं आणि चुका टाळणं हा आहे. अनेक कंपन्यांमध्ये काय होतं की नाही, डेव्हलपर्स नकळतपणे खूप महागड्या व्हर्च्युअल मशीन्स तयार करतात. आणि मग महिन्याच्या शेवटी बिल बघून धक्का बसतो. बरोबर. अज्युअर पॉलिसी त्यांना तसं करण्यापासून थांबवू शकते. त्यामुळे हे फक्त नियमांबद्दल नाही तर आर्थिक शिस्तीबद्दलही आहे. इथे पॉलिसी म्हणजे एक नियम आणि अशा अनेक नियमांचा गट म्हणजे इनिशिएटिव्ह. ओके, पॉलिसी आणि इनिशिएटिव्ह. हो, उदाहरणार्थ खर्च नियंत्रण या इनिशिएटिव्हमध्ये मशीनचा आकार, डेटा सेंटरचं ठिकाण अशा अनेक पॉलिसी एकत्र येतात. आणि हे नियम लागू कसे होतात? म्हणजे समजा मी संपूर्ण कंपनीसाठी एक नियम लावला तर तो प्रत्येक टीमला वेगळा लावावा लागतो का? नाही. आणि हीच तर याची गंमत आहे. इथे इनहेरिटन्स म्हणजे वारसा हक्क तत्व काम करतं. वारसा हक्क. अज्युअर पॉलिसी नवीन तयार होणाऱ्या गोष्टी नियमात आहेत का हे तपासते आणि ज्या नियमात नाहीत त्यांना तयारच होऊ देत नाही. अगदी त्यांना बनवूच देत नाही. तुम्ही म्हणालात की अज्युअर पॉलिसी स्वतःहून काही गोष्टी दुरुस्त म्हणजे रिमिडिएट करते. हे ऐकायला तर छान वाटतं, पण थोडं धोकादायक नाही का? म्हणजे एखाद्या स्वयंचलित क्रियेने अनपेक्षित बदल केले तर? बरोबर आहे, तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे. म्हणूनच रिमेडिएशनचा वापर खूप काळजीपूर्वक केला जातो. हे सहसा कमी धोक्याच्या कामांसाठी वापरलं जातं. उदाहरणार्थ कंपनीचा नियम आहे की प्रत्येक संसाधनाला एक टॅग किंवा लेबल लावणं गरजेचं आहे, जेणेकरून खर्चाचा हिशोब ठेवता येईल. जर कोणी टॅग लावायला विसरलं तर पॉलिसी त्या आपोआप लावते. अच्छा, म्हणजे त्याने मूळ कामात काही फरक पडत नाही. काहीच नाही. पण अर्थात काही विशेष प्रोजेक्टसाठी जर नियम शिथिल करायचा असेल तर त्याला अपवाद किंवा एक्सेप्शन म्हणून घोषित करण्याची सोयही आहे. छान. म्हणजे आपल्या शहरात आता जमिनीची नोंदणी झाली आणि बांधकाम कसे करायचे याचे नियमही ठरले आहेत. पण शहरात काही ऐतिहासिक किंवा अत्यंत महत्त्वाच्या इमारती असतात की नाही? हो, असतात. ज्यांना कुणीही चुकूनही पाडू किंवा बदलू शकत नाही. त्यांना आपण हेरिटेज साईट म्हणतो. आपल्या डिजिटल शहरात अशा महत्त्वाच्या मालमत्तेचं संरक्षण कसं करायचं? अगदी योग्य मुद्दा. आणि त्यासाठीच आहे रिसोर्स लॉक्स. रिसोर्स लॉक्स? हो, हे तुमच्या अत्यंत महत्त्वाच्या संसाधनांना लावलेलं डिजिटल कुलूप आहे. तुम्ही याला डिजिटल हेरिटेज साईट घोषित करण्यासारखं समजू शकता. एकदा हे कुलूप लावलं की कोणीही, अगदी कंपनीचा मालक सुद्धा, चुकूनही डिलीट करू शकत नाही. चुकून डिलीट किंवा बदलू शकत नाही. पण यामुळे कामाचा वेग कमी होत नाही का? समजा एखाद्या डेव्हलपरला तातडीने काहीतरी बदलायचं असेल तर त्याला आधी लॉक काढा, मग बदल करा, मग परत लावा. या प्रक्रियेत वेळ जाईल. म्हणजे सुरक्षा आणि वेग यातला हा एक संघर्ष नाही का? अगदी बरोबर. हा एक उत्तम मुद्दा आहे आणि हाच तो समतोल आहे ज्याबद्दल कंपन्यांना विचार करावा लागतो. पण मी तुम्हाला एक खरं उदाहरण सांगते. सांगा ना. माझ्या एका जुन्या कंपनीत एका नवीन कर्मचाऱ्याने चुकून प्रोडक्शन डेटाबेस डिलीट केला होता. तो परत आणण्यासाठी आम्हाला जवळपास 8 तास लागले आणि कंपनीचं खूप मोठं नुकसान झालं. बापरे. त्या दिवसानंतर आमच्यासाठी रिसोर्स लॉक्स वापरणं हा नियमच बनला. ती एक चूक आम्हाला खूप काही शिकवून गेली. तो थोडासा वेळ वाचवण्यापेक्षा अपघातामुळे होणारे मोठे नुकसान टाळणे जास्त महत्वाचे आहे. हे उदाहरण ऐकून तर याचं महत्त्व लगेच पटलं. मग हे लॉक किती प्रकारचे असतात? हे लॉक मुख्यत्वे 2 प्रकारचे असतात. पहिला आहे डिलीट लॉक. या लॉकमुळे कोणीही ती वस्तू डिलीट करू शकत नाही, पण त्यात बदल करू शकतो. अच्छा, म्हणजे फक्त डिलीट नाही करू शकत? हो, जसे की तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या डॉक्युमेंटमध्ये बदल करू शकता, पण डिलीट बटन कामच करणार नाही. दुसरा प्रकार आहे रीड ओनली लॉक. हा त्यापेक्षाही कडक आहे. म्हणजे यात काहीच करता येत नाही? काहीच नाही. कोणीही ती वस्तू डिलीट किंवा बदलू शकत नाही, फक्त वाचू शकतो. हे म्हणजे बँकेने पाठवलेल्या स्टेटमेंटच्या PDF सारखं आहे. तुम्ही ते पाहू शकता, पण त्यात एक अक्षरही बदलू शकत नाही. ओके. तुम्हाला जर काही बदल करायचाच असेल तर एकच मार्ग आहे. आधी कुलूप काढा, तुमचं काम करा आणि लगेच परत कुलूप लावा. ही एक जाणीवपूर्वक केलेली कृती असते, अपघात नाही. हे तर खरंच खूप प्रभावी आहे. चला, आता आपण आपल्या चर्चेच्या शेवटच्या भागाकडे वळूया.
आपण आपल्या डिजिटल शहरात मालमत्तेची नोंदणी केली, बांधकामाचे नियम ठरवले आणि महत्वाच्या इमारतींना कुलूपही लावलं. पण हे शहर ज्या जमिनीवर उभं आहे म्हणजे मायक्रोसॉफ्ट ॲझ्युअर, ती जमीनच किती सुरक्षित आणि कायदेशीर आहे हे कसं तपासायचं? अप्रतिम प्रश्न. आपण भाड्याच्या घरात राहायला जातो तेव्हा घरमालकाची कागदपत्र तपासतो ना. हो, नक्कीच. तसंच आपण आपलं डिजिटल घर अझ्युअरमध्ये बांधत आहोत, तर मायक्रोसॉफ्ट स्वतः किती नियमांचं पालन करतं हे तपासण्याचा हक्क आपल्याला आहे. आणि त्यासाठीच आहे सर्व्हिस ट्रस्ट पोर्टल. सर्व्हिस ट्रस्ट पोर्टल? हो, हे म्हणजे मायक्रोसॉफ्टचं सार्वजनिक प्रगती पुस्तक किंवा आपल्या शहराच्या सिटी हॉलचं रेकॉर्ड रूम, जिथे त्यांचे सगळे कायदेशीर आणि सुरक्षाविषयक रिपोर्ट्स ठेवलेले असतात. म्हणजे हे फक्त मार्केटिंगसाठी बनवलेले कागद नाहीत, तर यात खरे ऑडिट रिपोर्ट्स असतात. हो, अगदी. हे पोर्टल म्हणजे विश्वासार्हतेचं केंद्र आहे. इथे तुम्हाला मायक्रोसॉफ्टने मिळवलेली वेगवेगळी आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र जसं की ISO, SOC आणि सरकारी नियमांचं पालन करत असल्याचे ऑडिट रिपोर्ट्स मिळतात. आणि ते कोणीही बघू शकतं. त्यासाठी तुम्हाला तुमच्या मायक्रोसॉफ्ट क्लाउड सर्व्हिसेस अकाउंटनी लॉग इन करावं लागतं. आणि काही अत्यंत गोपनीय कागदपत्रांसाठी तुम्हाला एक नॉन डिस्क्लोजर अग्रीमेंट म्हणजे NDA स्वीकारावा लागतो. म्हणजे ही माहिती मी गोपनीय ठेवीन असं वचन द्यावं लागतं. बरोबर. आणि याचा वापर कसा करायचा? म्हणजे यात हजारो डॉक्युमेंट्स असतील. आपल्याला हवं ते कसं शोधायचं? त्यासाठी यात 2 छान विभाग आहेत. पहिला, माय लायब्ररी. इथे तुम्ही तुमच्या कंपनीसाठी महत्वाची असलेली कागदपत्रे सेव्ह करून ठेवू शकता. समजा तुमच्या कंपनीला GDPR किंवा आरोग्याशी संबंधित HIPAA नियमांचं पालन करायचं आहे, तर तुम्ही ते रिपोर्ट्स तुमच्या लायब्ररीमध्ये टाकू शकता. त्याचा फायदा काय? फायदा असा की जेव्हा मायक्रोसॉफ्ट ते रिपोर्ट्स अपडेट करेल, तेव्हा तुम्हाला आपोआप एक नोटिफिकेशन येईल. अरे वा, म्हणजे आपण नेहमी अपडेटेड राहतो. शोधू शकता. हे रिपोर्ट्स प्रकाशित झाल्यापासून किमान 12 महिने किंवा नवीन आवृत्ती येईपर्यंत उपलब्ध असतात. खूपच छान. म्हणजे आपल्याला मायक्रोसॉफ्टवर डोळे झाकून विश्वास ठेवण्याची गरज नाही, आपण स्वतः त्यांचं रिपोर्ट कार्ड तपासू शकतो. चला तर आजच्या चर्चेचा समारोप करण्यापूर्वी एक छोटा आढावा घेऊया. नक्कीच. आज आपण आपलं अझ्योर नावाचं डिजिटल शहर सुरक्षित आणि सुव्यवस्थित ठेवण्यासाठी 4 महत्वाची साधनं पाहिली. पहिलं, मायक्रोसॉफ्ट पर्व्ह्यू. आपल्या शहराचं लँड रेकॉर्ड ऑफिस. हो, जे आपल्या सगळ्या डेटाचा नकाशा बनवतं. दुसरं, अझ्योर पॉलिसी. शहराचे बिल्डिंग कोड, जे बांधकाम नियमानुसार होत आहे की नाही हे पाहतात. आणि खर्च नियंत्रणात ठेवतात. तिसरं, रिसोर्स लॉक्स. महत्वाच्या इमारतींसाठी हेरिटेज साईटचं संरक्षण कवच, जे अपघाताने होणारे नुकसान टाळतं. आणि चौथं, सर्व्हिस ट्रस्ट पोर्टल. सिटी हॉलचं रेकॉर्ड रूम, जिथे आपण मायक्रोसॉफ्टची विश्वासार्हता तपासू शकतो. बरोबर. आजची चर्चा इथेच संपवताना श्रोत्यांसाठी एक विचार करायला लावणारा प्रश्न सोडून जात आहे. नक्की. आपण पाहिलं की शहराच्या व्यवस्थापनासाठी नियम आणि नियंत्रण किती महत्वाचं आहे, पण त्याचवेळी शहरात राहणाऱ्या लोकांना म्हणजे डेव्हलपर्सना नवीन गोष्टी बनवण्यासाठी आणि वेगाने काम करण्यासाठी स्वातंत्र्यही हवं असतं की नाही? हो, हे खरं आहे. तर मग कोणत्याही कंपनीसाठी या केंद्रीय नियंत्रणा, सिटी प्लॅनर्स आणि नागरिकांच्या सर्जनशीलते, डेव्हलपर फ्रीडम यांच्यातला योग्य समतोल काय असू शकतो यावर नक्की विचार करा.